नमस्कार मित्रांनो, चिखली नगर परिषद निवडणूक 2025 ला सुरुवात झालेली आहे आणि विविध पक्षाचे उमेदवार नगरसेवक पदासाठी, नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांची प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि त्या संदर्भातून आज आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. प्रभाग 1 अ मधून संतोष जनार्दन गवारे हे युवक या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत, जेणेकरून जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये उमेदवारी घेत असताना या ठिकाणी काय विजन आहे ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आदरणीय संतोष जनार्दन गवारे यांच्याकडनं. नमस्कार, मी संतोष जनार्दन गवारे. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला मी मुलगा. आज एज्युकेशन शिक्षण झालं, चांगल्या पद्धतीचं गरीब परिस्थितीतून आलेला. आणि मी सर्वप्रथम आभार मानतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि ह्या काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय सन्माननीय माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे आणि सन्माननीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशीनाथ अप्पाजी बोंद्रे यांनी एक आमच्यावर विश्वास दाखवला आणि एका तळागाळातल्या एका सामान्य कुटुंबातल्या उमेदवाराला उमेदवारी दिली. ती यासाठी दिली की नागरिकांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं निराकरण व्हावं. आणि माझं व्हिजन एकच असणार आहे, ते म्हणजे आतापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये ऐकलं असेल आदर्श गाव आहे, पण आदर्श प्रभाग हा आपण कधीच ऐकलेला नाही. माझं व्हिजन आहे की महाराष्ट्रामध्ये जर का आदर्श प्रभाग कुठला झाला असेल तर तो चिखली मधला पहिला आदर्श प्रभाग क्रमांक 1 हा आदर्श प्रभाग मला करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे त्यांनी जी काही मला ही संधी दिली, निश्चितच त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल. बरं, जनतेचे जे अनेक प्रश्न आहेत ते भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपली पुढची भूमिका काय असेल? आतापर्यंत मी जे काही निवेदनं दिले त्या निवेदनाच्या आधारावर मी सतत वारंवार निवेदनं देत राहिलो. त्या निवेदनांच्या आधारावर बरीचशी कामं झाले. जे रस्ते आतापर्यंत झालेत किंवा केले गेलेत, चिखलीत प्रभाग क्रमांक 1 मधील वीर सावरकर नगर मधील रस्ता, टीचर कॉलनी पर्यंत रस्ता, हे मी निवेदन दिले त्यामुळे तयार झाले. आणि पुढील माझी एक वाटचाल अशी असणार आहे की एक आदर्श प्रभाग ज्याला म्हणता येईल, समृद्ध प्रभाग, स्वच्छ प्रभाग ज्याला म्हणता येईल, तो प्रभाग मला तयार करायचा आहे, तो मला निर्माण करायचा आहे. आणि यासाठी सर्व नागरिकांची साथ मला हवी आहे. पण ज्येष्ठ जे नागरिक आहेत, त्याच्यानंतर महिला भगिनी जे आहेत आणि युवा वर्ग आहेत, त्यांच्यासाठी काय प्रयत्न राहणार आहे? ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण बघितलेलं असेल की प्रभाग क्रमांक 1 जिथपासून सुरू होतो माळीपुऱ्यापासून ते राऊतवाडी स्टॉप असेल, खलसे प्लॉट असेल, इथं वृद्ध नागरिकांना एकही प्रकारचं कुठलंही ग्रीन झोन किंवा ओपन स्पेस उपलब्ध नाही. त्या लोकांना तिथे, लहान मुलांना कुठेतरी खेळायसाठी जागा आणि वृद्ध लोकांना कुठेतरी आश्रय घेण्यासाठी आणि निवांत बसण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी किंवा एक विश्रांतीचं स्थान म्हणून एक ग्रीन झोन किंवा ओपन स्पेस ची निर्मिती करणार आहे. तसंच स्पर्धा परीक्षेचे काही विद्यार्थी अभ्यास करत असतील त्यासाठी वाचनालय काढायची तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना उद्योगामध्ये उतरायचं आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या शासनाच्या ज्या गव्हर्नमेंट स्कीम आहे त्या स्कीमच्या थ्रू त्यांना उद्योगामध्ये उतरून त्यांचं जीवन समृद्ध कसं करता येईल याबद्दलही या विषयावरही माझं काम सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी वाटचाल करणार आहे. आणि खास महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर नगरसेवक मला व्हायचं नाहीये, तर ह्या प्रभाग क्रमांक 1 मधले 4600 मतदार असतील, त्या प्रत्येक मतदाराला मला नगरसेवक करायचं आहे. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत संतोष जनार्दन गवारे. हे उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 1 चे अ चे. त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून असं दिसतंय की जी जनता आहे, जो मतदार आहे प्रभाग क्रमांक 1 मधील, ती जनता सर्व या ठिकाणी नगरसेवक बनणार आहे असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसून आलेलं आहे. कारण की त्यांचं विजन आहे, कारण की ते युवा आहेत आणि युवकांच्या ज्या समस्या आहेत, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत, महिलांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या ते कुठेतरी या ठिकाणी जाणून आहेत. म्हणून ते या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी घेतलेली दिसते. हे आज आपण याच्यासाठी टिपतोय की आज खरी गरज आहे की युवकांची कुठेतरी चला जाऊया परिवर्तनाकडे. कारण की परिवर्तन घडवणं ही एक काळाची गरज आहे.
मला अजून सांगावंसं वाटेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ज्या तळागाळातल्या सामान्य कुटुंबातल्या एका पोराला जी एक संधी दिली, त्यासाठी मला मतदारांना सांगायचं आहे की मतदारांनो, माझ्याजवळ धनाढ्य बलाढ्य लोकांप्रमाणे पैसा नाहीये, पण मला तुम्हाला एक विनंती आहे, हात जोडून विनंती करायची आहे की येत्या 2 तारखेला मतदान रूपी मला आशीर्वाद द्या आणि 5 वर्ष तुमची सेवा करण्याची एक मी संधी तुम्हाला मागतोय. त्यामुळं या 2 तारखेला तुम्ही आवर्जून मला मतदान करा आणि 5 वर्ष तुमची सेवा करण्याची एक मला संधी द्या. मित्रांनो, हा एक नवीन चेहरा आहे आणि नवीन चेहरा म्हटल्यानंतर त्यांचे जे व्हिजन आहे ते व्हिजन आपण लक्षात घेता मतदार रूपी या ठिकाणी जे आशीर्वाद कोणाला द्यायचे आहे हे तुमचा निर्णय आहे. तर प्रभागाचा जो विकास आहे, जो शहराचा विकास आहे, विकासामध्ये जर आपल्याला भर जर टाकायची असेल तर जास्तीत जास्त चांगलेच चांगले उमेदवार कोणत्याही पक्षाचे असो त्यांना निवडून देणं फार गरजेचं आहे आणि आपण मतदान करणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. हे आव्हान या ठिकाणी कळकळीचं करतो, जेणेकरून आपण इथे आज त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी ते उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे. ती का घेतलेली आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे, हे सगळं उहापोहा आपण या ठिकाणी या व्हिडिओ माध्यमातून या ठिकाणी दाखवतोय. हे सर्व क्षणचे आरबी मराठी संवादच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत दाखवतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.